पश्चिम मतदारसंघातील विधानसभा महाविकास आघाडीचं म्हणजेच शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांच्या सिडकोतील शुभम पार्क या ठिकाणी प्रचार कार्यालयाचं उद्घाटन कामगार नेते डॉक्टर DL कराड यांच्या हस्ते झालं। यावेळी ते बोलत होते। कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी सतत कटिबद्ध राहीन असं अभिवचन यावेळी बडगुजर यांनी आपल्या मनोगतात दिलं। यावेळी व्यासपीठावर खासदार राजाभाऊ वाजे, ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल, सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड, माजी आमदार अपूर्व हिरे, नितीन भोसले, वसंत गीते, ठाकरे गटाचे महानगर प्रमुख विलास शिंदे, शरद पवार गटाचे शहराध्यक्ष गजानन शेलार, नाना महाले, काँग्रेस शहराध्यक्ष आकाश छाजेड, अण्णा पाटील, DG सूर्यवंशी, माजी महापौर विनायक पांडे मान्यवर यावेळेस उपस्थित होते। आलेल्या मान्यवरांच्या हस्ते फीत कापून कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। आयोजकांतर्फे आलेल्या सर्व मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। सर्वसामान्यांचे पाठीराखे असलेले सुधाकर बडगुजर यांचं कार्य सर्वांना माहिती असून कष्टकरी आणि वंचित घटकांना ते निश्चितच न्याय मिळवून देतील असा मला ठाम विश्वास वाटतो, असे उद्गार ज्येष्ठ कामगार नेते डॉक्टर DL कराड यांनी काढले। म्हणजे मी ही उमेदवारी मागितली होती महाविकास आघाडीकडे आणि लोकसभेच्या वेळेला तशी चर्चा झाली होती, परंतु भाऊ उद्धव साहेबांबरोबर आणि संजय राऊत साहेबांबरोबर जी चर्चा झाली, तुमचा सगळ्यात मोठा गुण जर त्यांनी मला पुन्हा सांगितला तो काय सांगितला की ज्या वेळेला शिवसेना संकटात होती, ज्या वेळेला शिवसेना फोडण्याचे प्रयत्न होत होते, माझ्यावर चारी बाजूने हल्ले होत होते, त्यावेळेला सुधाकर बडगुजर माझ्याबरोबर ठामपणे उभे राहिले आणि मला उद्धव साहेब शेवटी काल असं म्हणाले की डॉक्टर, तुम्ही ज्या पक्षामध्ये 40 वर्ष आहात, तुमची सगळ्यात महत्त्वाचं गुणवैशिष्ट्य काय तर तुमची लॉयल्टी, तुमची निष्ठा, तुमच्या विचाराबद्दलची बांधिलकी। असाच माझा हा निष्ठावान कार्यकर्ता आहे, त्याच्यासाठी ही मला जागा पाहिजे, तुम्हाला काय पाहिजे ती मी द्यायला तयार आहे। म्हणजे हे जे मोठेपण आहे, लॉयल्टी ज्याला म्हणतो, एकनिष्ठपणा असं म्हणतो, तर मी त्यांना सांगितलं की मला काही नको आहे। मी म्हटलं मला विधानमंडळामध्ये जायचं होतं, महाराष्ट्रातल्या 4.5 कोटी कामगारांचं प्रतिनिधित्व, तिथे कामगारांच्या प्रश्नांची चर्चा होत नाही आहे, त्यांना न्याय मिळवून द्यायचा होतो, म्हणून मी हे आग्रह धरत होतो। उद्धव साहेबांनी मला सांगितलं की मी माझ्याबरोबर तुम्हाला विधान परिषदेमध्ये घेऊन जाणार। मी ती चर्चा करायला गेलो नव्हतो, विधान परिषदेची चर्चा करायला गेलो नव्हतो। मी गेलो होतो की महाविकास आघाडीमध्ये जे काय आमचं ठरलं होतं लोकसभा निवडणुकीच्या अगोदर, त्यावेळेला CPM पक्षाला 4 जागा देण्याचं मान्य करण्यात आलं होतं, त्याच्यामध्ये नाशिक पश्चिमची जागा होती आणि म्हणून त्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी गेलो होतो। तर मला सांगायचा मुद्दा हा आहे की आपल्याला जो पक्ष मोठा करतो, जे आईवडील आपल्याला मोठं करतात, जे समाज आपल्याला मोठा करतो, त्याच्याबद्दलची निष्ठा, त्याच्याबद्दलचं प्रेम, त्याच्याबद्दलची श्रद्धा हे सगळ्यात महत्त्वाचा गुण आहे आणि तो गुण तुमच्यामध्ये आहे। त्या गुणाचं कौतुक करत महाविकास आघाडी आता तुमच्या पाठीशी आहे। मी आपल्याला सगळ्यांना विनंती करणार, आयुष्यामध्ये असे अनेक क्षण येतात। 5 महिन्यापूर्वी आपण जो विश्वास महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून माझ्यावर दाखवला, त्याची पुढची पायरी आपल्याला आता गाठायची आहे आणि पुढची पायरी म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात आलं पाहिजे, याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे। लोकसभेच्या निवडणुकीत वातावरण खूप चांगलं होतं आणि देशात इंडिया आघाडीचं सत्ता येईल अशी शक्यता असताना 30-40 जागा कमी पडल्या आणि सर्वच त्याच्यात बदल घडला। त्यामुळे एक जागा महत्त्वाची आहे, हे जे माझं त्यावेळी बोलणं होतं ते आजही तसंच आहे। आपल्याला एक जागा महत्त्वाची आहे आणि एक जागेवर जर एक जागेतून आपण जर आमदार निवडून दिले तरच आदरणीय शरद पवार साहेब असतील, आदरणीय उद्धवजी असतील किंवा काँग्रेसचे सर्व नेते असतील, बाळासाहेब थोरात असतील, यांच्या सर्वांचे मिळून जी आपली महाविकास आघाडी आहे, त्या महाविकास आघाडीचं सरकार या राज्यात येण्याची शक्यता आहे। आपण पाहिलं लोकसभेत जरी खासदार म्हणून एखादा निवडून गेला तरी लोकसभेचं काम करत असताना, खासदार म्हणून काम करत असताना जे प्रस्ताव असतात
ते राज्य सरकारामार्फत जावं लागतं आणि म्हणून राज्य सरकार सुद्धा आपल्या विचाराचं असावं ही भावना यामागची आहे. आणि म्हणून आपल्याला जो विकास अपेक्षित आहे तो विकास अपेक्षित असताना आपल्याला विधानसभेची निवडणूक जिंकणं हे जास्त महत्वाचं आहे. इंडिया आघाडी जी देशात आहे त्याच पद्धतीची आपली महाविकास आघाडी या राज्यात आहे. डॉक्टर DL कराड यांनी जो मनाचा मोठेपणा दाखवून काल जो निर्णय घेतला त्या निर्णयाच्या साठी आपण सर्व त्यांचे आभार मानले पाहिजे, त्यांचे अभिनंदन केलं पाहिजे की त्यांच्या त्या एका मूळमुळे एक आमदार महाविकास आघाडीचा वाढणार आहे. आणि आपल्याला आता नवीन पुन्हा सुरुवात जी आपण लोकसभेच्या निवडणुकीनंतर थांबलो होतो, आता पुन्हा नवीन सुरुवात आपल्याला करायची. यानंतर विधानसभेच्या निवडणुकी झाल्यानंतर पुन्हा आपल्याला महापालिकेच्या निवडणुका आहेत आणि त्याची सर्वच तयारी आपल्याला करायची आहे. त्याच्यावर जो परिणाम होणार आहे तो या निवडणुकीचा होणार आहे. आणि म्हणून एक एक जागा महत्त्वाची असल्यामुळे आपण नाशिकमधून जे 3ही आमदार हे महाविकास आघाडीचे निवडून गेले पाहिजे यासाठी प्रयत्न करावा. तो आपण सर्वजण मिळून करू. जागा ठेवावी आणि नंतर मग उर्वरित जागा भराव्यात ही मागणी कदाचित सभागृहात मागणी केली असती तर त्याच्यावर निश्चितपणाने उत्तर मिळालं असतं किंवा त्याच्यावरती आपल्या युवकांना न्याय मिळाला असता. पण तो विषय त्या ठिकाणी मांडला गेला नाही, कधी त्या विषयावर बोलणं गेलं नाही. परंतु त्या विषयापासून लांब जाताना आमदारांनी कधी भूमिका मांडली नाही. परंतु दुसऱ्या बाजूने जर विचार केला आपण, या ठिकाणी 60 एकरमध्ये IT पार्कचं आरक्षण होतं. विल्लोडीच्या बाजूला ज्या ठिकाणी सिडको होणार होतं त्या ठिकाणी IT पार्कचं 60 एकरमध्ये आरक्षित जागा केलेली होती. ती आरक्षण उठवण्याचं पाप ह्या आमदारांनी केलं आहे, ह्या लोकप्रतिनिधींनी केलं आहे. आणि त्या ठिकाणी इंडस्ट्रियल प्लॉट पाठवून हे स्वतःच्या नातेवाईकांना, संबंधित लोकांना त्या ठिकाणी देण्याचे पाप ह्या लोकप्रतिनिधींनी केलं आहे. ती भूमिका आपण ठळकपणे लोकांपर्यंत त्या ठिकाणी मांडली गेली पाहिजे की आपल्या IT क्षेत्रामध्ये काम करणारे विद्यार्थी असतील, ज्यांना नोकरीची गरज आहे त्यांना पुण्याला नाही तर मुंबईला त्या ठिकाणी जावं लागतं. ज्यावेळेस ह्या लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहामध्ये शहर विकास आराखडा त्यावेळेस मंजुरीचा घाट त्यावेळेस घालण्यात आला होता. त्यावेळेस सिडको असेल, सातपूर असेल, अंबड असेल, पिंपळगाव असेल, सर्व जे 23 खेडी आहेत महापालिका क्षेत्रामध्ये, त्यावेळी यांच्यावरती 576 हेक्टर जमिनीवरती अतिरिक्त आरक्षण त्या ठिकाणी लादली गेली होती. आणि ते कोणाच्या कृपा आशीर्वादाने लादली गेली होती ते आज या ठिकाणी सांगण्याची गरज नाही. परंतु त्यावेळेस आम्ही सभागृहामध्ये, मला असं वाटतं गजनानांना तो विषय आठवत असेल कारण नाना सभागृहामध्ये होते, आणि त्यावेळेस आम्ही रणकंदन त्या ठिकाणी माजवलं आणि तो शहर विकास आराखडा रद्द झाला. एकट्या सातपूरमध्ये 106 लोकांचं आरक्षण होतं, आज फक्त 6 आरक्षण राहिली त्या ठिकाणी. हे आपण